नमस्कार, गुड मॉर्निंग. 7:45 वाजले सकाळचे. भांडिवलीमध्ये आहोत आम्ही. आज दिवस आमचा 5वा आहे. आज बहुतेक खेळी मंडळी आमचे आलेत. जवळजवळ 10-15 नवीन खेळी आलेत. तर आता आम्हाला जरा आराम आहे. आम्ही आरामात उठलोय. जस्ट उठलो, फ्रेश झालो. आता ते पालखीसोबत पालखी गाव घेते, तिकडे जाऊया आपण. चला, आता आम्ही घेतोय भांडिवलीमध्ये गाव घेतोय. एकदम सुंदर दृश्य आहे. सर्व चालतात पुढे. सर्वात नवीन खेळी मंडळी जवळपास 10-15 खेळी मंडळी आमच्यात आली आहे. प्रत्येकाला यायचं असतं, पण सुट्टीच्या कारणास्तव यायला जमत नाही. तरी काही लोक काही ना काही कारण काढून येतातच, कारण तेवढी ओढ आहे आम्हाला ग्रामदेवतेच्या पालखीची आमच्या. तर बघा तुम्ही किती खेळी आलेत. आता आम्हाला पालखी घ्यायची गरज नाही. हे आमचे नवीन खेळी आलेत, हे बिनकामाचे आलेत. सर्वजण उत्साहित आहेत खेळी मंडळी. आम्हाला सोडून गेलेले अर्धवट न सांगता. आता परत आलेच ना तुम्ही. प्रत्येक ब्लॉग मध्ये नाही बोलताय. तर आज आपल्या पालखीसाठी खास 21 खेळी काही ना काही कारण काढून म्हणजे पोचलेत ग्रामदेवतेच्या पालखीच्या सेवा करण्यासाठी. बघा, बोला काल काय माते की. नमस्कार. आता भांडिवली गावातून आपली पालखी निघत आहे. आता पालखी आपल्या इथे थोडे नाचवतील, मग पुढे तांदूळ कुंभारवाडा घेऊन केस्तुरीमध्ये जेवण आहे, तिकडे जाल. आता बघूया.
नांदवी कुंभारवाडामध्ये आराम करताना खेळी नांदवी कुंभारवाड्यामध्ये. आता हे आपण बघत होतो एकदम छोटंसं घर आहे, पण खूप छान वाटत आहे इथे, गारगार वाटत आहे, थंड जुन्यापैकी घर आहे. आता सध्या बघतो की जे पत्र्याची घरं वगैरे असतात तिथे आतमध्ये बसलो की खूप गरमी करते, पण हे आता कौलारू घर आहे त्यामुळे खूप चांगलं वाटत आहे. इथे बसून छोटीशी जागा आहे पण खूप मस्त वाटत आहे. थँक्यू. पुढे केसरीला जाणार आहोत जेवणासाठी. नमस्कार. आता आपण आहोत नांदवी कुंभारवाडी या गावामध्ये. हायवेलाच आहे नांदवीचा गाव. वरती तिथे नांदवी आहे, आम्हाला तलाव आहे आणि इकडे नांदवी कुंभारवाडा आहे. इकडे आपली पालखी दरवर्षी येते, त्यांचा नवस वगैरे असतो. दरवर्षी आपल्या पालखीची मनोभावे पूजा अर्चना करतात. ही मंडळी इकडे जमा आहे. आता इकडून पुढे आपल्याला केस्तुरीला जायचं आहे. इकडे जेवण आहे. 1 वाजलाय जवळपास. आता एक दिवस आले नाहीत गेले आणि नमस्कार. आपण आहोत केस्तुलीमध्ये अजून आणि केस्तुलीमध्ये इथे तमाशाची प्लॅनिंग चालू आहे. तमाशा यांच्यावर होणार नाही तरी पण प्लॅनिंग चालू आहे. हे पण तोंडच्या वात असू त्यांच्या. सिद्धेश जर नाचला तर मी तमाशात मावशी बनेन. बघा सिद्धू चॅलेंज लावलं त्यांनी. काय काय जर तू उभा राहिलास तर तमाशात मावशी बनणार. राहणार शपथ राहणार. बघा त्यांनी चॅलेंज लावलं. आपण बघूया तो चॅलेंज पूर्ण करतो का. हा आळशी आज खेळी आलाय आणि झोपलाय. पण नाचन मी खरंच मेकअप करू. अरे बिना दाढीचं पण असतं बाई. पण चॅलेंज लावलाय बघा प्रूफ. बिना दाढी बायको तमाशाला नाचेल. आता आम्ही केस्तुली गावातून निघतोय. 4 वाजलेत जवळपास आणि आता पुढे जायचं आहे फलानीमध्ये. इकडे चांगलं जेवण वगैरे झालं मस्त. दरवर्षी चांगली सोय होते सर्व खेळ्यांची. पालखीला
अशा प्रकारे आता कसं लोकांनी रस्ते वगैरे बंद केलेत. पहिले इथे पायवाटी वगैरे होत्या, आता जरा प्रॉब्लेम होतो कधी कधी. असं रस्ता काढत काढत आम्हाला जावं लागतो देवाला घेऊन. आता पहिल्यासारखे पायवाटा पण नाही राहिल्या. खेळले चालतंय. ऊन पण जोराचं आहे. पालखीचे आगमन फलाणे गावामध्ये झालेलं आहे. आता इथे स्वागत होते. नमस्कार. तर 6:30 वाजले आता. आम्ही फलाणे गावातून निघालोय. ते मस्त घोसाळे ग्रामस्थ गावाची पालखी भेटली आपल्याला, घोसाळेवाल्यांची. ते सर्व ग्रामस्थांनी आपल्या पालखीची चांगली मिरवणूक केली व चांगली प्रकारे पालखी नाचवली, ते तुम्ही बघितलं. आता आपण जातो कृष्णनगरी गावामध्ये. हे सर्व खेळी अगदी उत्साही आहेत.
ही एक प्रकारची आमची वारीच आहे. आम्हाला सर्व दुःख बाल सुख दुःख विसरून आम्ही या सोहळ्यामध्ये सामील होतो. आम्ही सर्व गावकरी. ही एक प्रकारची पंढरीची वारीच आहे. बघा आज किती सुंदर वातावरण आहे, सुंदर दृश्य आहे. खेळी चालतायत सर्व रस्ता काढत काढत. कसं तरी आम्हाला जाऊ द्या बाबा. तर 6:30 वाजलेत. सर्व हे बघा आमचे तरुण खेळी मंडळी चालते. काहीच सकाळपासून चालतायत. काहीच त्रास नाही, कुठलाच हे नाही, अगदी उत्साह चालतात. एक वेगळीच ऊर्जा आहे यांच्यामध्ये. अजून तरतरीत आहेत. काय बोलताय का? ही पंढरीच्या वारीसारखीच आपली वारी आहे, बरोबर ना? कालका देवीची पालखी आज आता पुढील गावभेटीसाठी कृष्णनगरी मसला तालुक्यातील कृष्णनगरी गावामध्ये आपण आता प्रयाण करत आहोत. पालखीसोबत बरेचसे खेळी, पायी वारी आणि बिना चपलीचे आपल्यासोबत आहेत. खरोखर प्रत्येक आपला नोकरी धंदा सांभाळून, कामधंदा सांभाळून आपला बहुमूल्य वेळ नंतर आपण म्हणतो बाबा जे स्वर्गात सुख नाही ते आपल्या कोकणामध्ये शिमगा उत्सवमध्ये एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी बरेचसे मुंबईकर आपल्यासोबत मागे दिसत असतील. ते सगळे मुंबईकर आपला कामधंदा सांभाळून गावी येत असतात. ह्या कोकणातील शिमगा महोत्सवाचा आपण नक्कीच सगळ्यांनी आनंद घेण्यासाठी मंडणगड तालुक्यातील, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आमच्या आसवले गावाला कालका देवीची पालखी असते. त्या पालखीला आपण अवश्य भेट द्या अशी मी आपल्या सगळ्यांना एक नक्कीच विनंती करेन. कालका देवी माते की जय. ते सर्वात तरुण तडफदार अध्यक्ष बघा आपलं मनोगत मांडा. आत्ता संध्याकाळचे 6:30 वाजलेत जवळजवळ, तरी आपले खेळी किती उत्साही आहेत. याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? शिमगा उत्सव साजरा करणाऱ्या, पालख्यांची मिरवणूक काढणाऱ्या खेळांना आसवलेकरांच्या वतीने धन्यवाद. आज या ठिकाणी आम्ही आज 4थी वस्ती आमची असेल. आज 4 दिवस खेळी सतत उन्हातून अनवाणी फिरत असून आज आमच्या खेळी पालखीला घोसाळी पालखीने भेट दिली. आणि जी भेट दिली तो क्षण एवढा उत्साहवर्धक होता की सर्व दोन्ही पालख्यांच्या खेळ्यांची मनं एवढी उचंबून वाहून आली होती की प्रत्येकाला वाटत होतं की प्रत्येक वर्षी आपली भेट व्हावी आणि अशाच उत्साहात शिमगा उत्सव साजरा व्हावा. आज या ठिकाणी जे आमचे खेळी आहेत, एक छोटंसं गाव आहे आमचा, परंतु आज 56 खेळी आज यापर्यंत या उन्हातानातून डांबरीच्या रस्त्यावरून चालत डांबरीच्या रस्त्यावरून चालत गरम उन्हामधून पायाला काही फोड पण आलेत, तरी देखील आमची मोठ्या उत्साहात पालखीची पदयात्रा काढतायत. सर्व खेळांना खूप खूप धन्यवाद. आणि आपणही आसवल्यात आमच्या एक वेळ भेट द्या. आमचा शिमगा उत्सव कशा प्रकारे असतो नक्कीच प्रभावित व्हाल. धन्यवाद सर्वांना. कालका माते की कालका माते की. अप्रतिम असा शिमगा महोत्सव माझ्या आसवले ग्रामस्थ मंडळाच्या वतीने या ठिकाणी साजरा होत असताना मला बऱ्याच वर्षानंतर 12 वर्षानंतर हे भाग्य मिळाले आहे की पदयात्रा करून देवीबरोबर या ठिकाणी या खेळ्यांबरोबर येण्याचा मला हा योग मिळालेला आहे.
खरंच मी धन्यवाद मानतो. आणि हा उत्सव अप्रतिम असा उत्साहामध्ये साजरा होत आहे. आता आम्ही चाललो कृष्णनगरीमध्ये आणि उद्या आजची वस्ती कणगरला होईल. उद्याची पांदेरीची वस्ती करून आपल्या गावामध्ये एकदम जोरामध्ये उत्साहामध्ये देवीचं आगमन त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ महिला मंडळ सर्व खेड्यांच्या वतीनं उत्साहामध्ये तिथे करण्यात येईल. आपण लावायचं हा पहिला टाक ह्याच्यात आणि नंतर ढोल घेतोस ना. ढोल आहेत ना मी त्यांना नाही. यंग ब्रिगेड आराम करतायत. मॅच फायनल आहे आज. मॅचचा काय बोलतात त्याला, इंडिया कम ऑन गाईज, इंडिया. आज मॅच आहे, फायनल आहे, तर सर्व मॅच बघत आहे. इंडिया एक साथ दोन्ही शिमग्याचा सुख पण भेटतंय आणि ते मॅचचं सुख पण भेटतंय सर्वांना. कृष्णनगरी या गावामध्ये स्वागत झालेलं आहे आणि त्यांचं सुंदर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आपण बघूया. नमस्कार मंडळी, आता 8 वाजलेत. आता आम्ही निघालो कृष्णनगरीमधून. वरती जाणार आता कासरमलाईला.
मोठी डाग आहे ही, वरच्यावर चढत जायचं, जवळजवळ अर्धा तास चढायचंय. बघू शकता आम्हाला किती दम लागलाय. डाग चढून 7 ते 8 टन आहेत आणि 7 ते 8 टन आहेत ह्या डागेमध्ये. बघू आता वर जाईपर्यंत आमची हालत कशी होते ती. चला तर बघा 8:30 वाजलेत बरोबर. 8:30 वाजत आता आम्ही 8 वाजता डाग चढायला सुरुवात केलेली. आता कृष्णागिरीची डाग संपून आम्ही वरती चढलो आणि काश्मीरमध्ये गावामध्ये एंट्री मारू. हे खेळे लोक इथे दम खात आहेत बघा. आराम मॅच पण बघायचं आहेत मस्त. कासरमलाईमध्ये मॅचचा आस्वाद घेऊन खेळी मंडळी आराम करत आहेत. दादा ह्याला सांग जरा काय दे खाली का. आता आम्ही चालतो सोनगडच्या रस्त्याला. सर्व फायनल बघत आहेत. 18 बॉल 12 पाहिजे. आम्ही सर्व आतुरतेने वाट बघतो. इंडियाला चॅम्पियन ट्रॉफी उचलतो. फायनल 1.5 होणार होती.